जय शिवराय मित्रांनो लेख लाडकी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, लेख लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थी मुलींच्या खात्यावरती राज्य शासनाचं अनुदान जमा केलं जाणार आहे आणि याच्यासाठी आज 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, 30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यामध्ये लेख लाडकी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये, मुलगी 6वी मध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये, तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75,000 रुपये, असे एकूण 1,01,000 रुपयाचं मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया वगैरे सुरू झाल्या होत्या। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की या योजनेच्या अंतर्गत 16 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि याच योजनेच्या अंतर्गत आता अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती या अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज 10 डिसेंबर 2025 रोजी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेविषयी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात होत्या। यापूर्वी सुद्धा आपण अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतली होती। तर बरेच जण सांगत होते की माझी मुलगी लग्नाला आली, माझी मुलगी आता शाळेत जायला लागली, माझ्या मुलीला जन्मून 10 वर्ष झालं तरी मला या योजनेचा अनुदानाचा लाभ नाही आणि याच्यामुळे साहजिकच नकारात्मकता मोठ्या प्रमाणात पसरवली जात होती आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या मुलींच्या नावावरती सुद्धा लाभार्थी अर्ज भरताना कुठेतरी एक नकारात्मक दृष्टीने पाहत होते किंवा त्याच्याकडे कानाडोळा करत होते। परंतु मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या ज्या मुली असतील अशा मुलींच्या जन्मानंतर त्या मुलीच्या खात्यावरती 5,000 रुपयाची रक्कम दिली जाते आणि ती मुलगी पुढे शाळेत जायला लागल्यानंतर तिचं जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे तिच्या त्या खात्यावरती रक्कम क्रेडिट केली जाते आणि याच्यामध्येच आता योजना सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्याचं जे 5,000 रुपयाचं अनुदान आहे हे त्या मुलींच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत खात्यामध्ये क्रेडिट केलं जात आहे। याच्याच अंतर्गत हा आता 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या ज्या मुली आहेत अशा मुलींच्या खात्यावरती ही रक्कम आता क्रेडिट केली जाणार आहे। मित्रांनो, या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरला जातो। आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा अर्ज भरू शकता। अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, वरती सजेशन मध्ये सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्याला अर्जाचा नमुना जरी आवश्यक असेल पाहिजे असेल तर तो अर्जाचा नमुना सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे। त्या पद्धतीने आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली याच्यामध्ये पात्र आहेत। त्याच्यामध्ये 2 मुली असतील तरी त्यांच्यासाठी योजना लागू राहील, परंतु पूर्वीची 2 अपत्ये असतील आणि तिसरी मुलगी असेल तर अशा परिस्थितीमध्ये योजना लागू राहणार नाही। जर पूर्वी एखादी मुलगी जन्मली असेल, आता 2 जुळ्या मुली जन्माला आल्या तरी सुद्धा ही योजना लागू राहते। या योजनेच्या संदर्भातील अटी शर्ती निकष, योजना कशा प्रकारे राबवली जाते याच्याबद्दलची माहिती आपण नक्की पहा आणि आपण जर पात्रतेच्या निकषात असाल तर या योजनेकरता आपण अर्ज करू शकता। धन्यवाद।